काहीच नसेल. परफॉर्मन्स ओव्हर नाही, मॅन्डेटरी पॉवर प्ले नाही, टेप बॉल ओव्हर नाही, प्युअर क्रिकेट बघायला मिळेल. चला पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिला चेंडू भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक आहे तो फलंदाज बाद होईल. सागर देशमुखला माघारी परतावं लागतं. जे नव्हतं व्हायला पाहिजे डॉल्फिन संघाच्या बाजूने ते मात्र मैदानाच्या आतमध्ये काढतं. सेमी फायनल इथून मात्र जो संघ जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, अन्यथा जो संघ हरेल त्याचा मात्र या ठिकाणी गाशा गुंडाळला जाईल. कोण जिंकेल कोण हरेल हेच फक्त पाहणं तितकंच गरजेचं असेल. बदलापूर वॉरियर्स संघ या ठिकाणी नक्कीच पहिल्या चेंडूवरती मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करतोय. सागर देशमुखला माघारी पाठवत असताना नक्कीच त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये इरफान शेखला आपण पाहणार आहोत. नक्कीच जर आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी फसला. हा फटका लाजवाब आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले नसल्यामुळे सगळे क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. मिस जजमेंट त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या लगत चेंडू जात असताना नक्कीच अडवला जातोय. चुकी सुधारण्याचा थोडासा प्रयत्न 10% नक्कीच केला गेला. चौकार अडवला आणि नक्कीच या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं अंडर द लाईट्स थोडासा झेल घेणं टफ होतं. आपण निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मात्र आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. तर डॉट चेंडू तितकाच महत्वाचा आहे जितकी विकेट महत्वाची आहे. जेवढे जास्त डॉट चेंडू खेळाल तेवढा मॅच पासून लांब जाल, जेवढे जास्त डॉट चेंडू फेकाल तेपर्यंत मॅच मध्ये आत याल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच पाहावं लागेल. तिसरा चेंडू प्रगतीपथावर इथून पुढे नुराला आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसाचा त्याच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी पाहायला मिळाली होती. आता मात्र समोर आव्हान असेल ते म्हणजे मयूर जाधवच्या स्वरूपात. हा फटका फसलाय. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक 2 झेल खाली. मिस जजमेंट मध्ये झेल मात्र टिपला जाईल. नुराला माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र आता गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. विकेट गमावली आहे. डॉल्फिन संघाचा विचार केला तर हलक्यात घेऊन चालणार नाहीये, कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 26 धावा त्यांनी 4 षटकामध्ये डिफेंड केल्यात. थोड्याशा धावा जर त्यांच्या बॉलर्सला दिला तर कुठेतरी काहीतरी या ठिकाणी पूर्णपणे मॅच मध्ये जान निर्माण करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी घेईल. सैफ मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळते. मयूर जाधवची कौतुकास्पद गोलंदाजी, कारण 3 षटकांच्या त्याच्यामध्ये पहिल्या चेंडू पासून हाणामारी करायची असते आणि त्याच्यामध्ये 2 विकेट प्रस्थापित केल्यात. अवघ्या जर धावांचा विचार करतोय तर फक्त 3च धावा 3 चेंडूमध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळाल्यात. सेमीफायनलची मेगा लढत पाहायला मिळते. नॉकआउट स्टेजेसचा हा सामना असेल. फटका चांगला अप्रतिम अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतील. 2 धावेचा प्रयत्न असेल. उचलतील फेकतील तोपर्यंत निश्चितपणे 2 धावा एकवटल्या जातील. मयूर जाधवला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना. आता मात्र ब्रह्मास्त्र काढावं लागेल. जर इथून पुढे जर आपण विचार करतोय मोठे फटके लगावू द्यायचे नाहीयेत तर मात्र या ठिकाणी मयूर जाधवला शेवट देखील गोड करावं लागेल. सुरुवात मात्र विकेटने केली होती. शेवट कशा प्रकारे गोड करतोय डॉल्फिन संघ ते देखील पाहणं गरजेचं असेल. कोलबा टप्प्याचा चेंडू स्लोअर गतीचा चेंडू बोटं फिरवली होती. क्षेत्ररक्षकाला मात्र लॉंग चेंज असेल. दूरवरून येतील तोपर्यंत फंबल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल का की 2 मध्ये समाधान मानावं लागेल. 2च धावा या ठिकाणी एकवटला जातात. या धावसंख्येच्या अखेरीस संघाची या धावेच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 7 धावा. उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले नसल्यामुळे पहिल्यापासून 5 खेळाडू नक्कीच मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात 30 यार्ड क्षेत्राच्या. हा फटका फसला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात, मागे पळतात. कोण बॉलवर येते माहित नाही, पण नोमान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. परत एकदा 2 धावा नक्कीच एकवटला जातील आणि या 2 धाव्याच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचवल ते म्हणजे 9 या आकड्यावरती. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नुरा आणि या ठिकाणी नक्कीच सागर देशमुखने आपल्या या षटकामध्ये विकेट बहाल केली आहे. नंतरचं षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. ऑक्सिजन स्टेजेसमध्ये जे बॉलरला तुम्हाला बॉलिंग द्यायची होती त्यांना मात्र नाही दिलात तरी आता चालणार आहे. आता मात्र तुमचं बेस्ट वापरावं लागेल.
जर या ठिकाणी वेस्ट व्हायचं नसेल तर मात्र बेस्ट आपले वापरावे लागतील. आपले काय बेस्ट आहे ते प्रत्येकाला माहिती आहे, त्याची क्षमता त्याला माहिती आहे. क्षमतेवरती मात्र खरं कोण उतरतं हे देखील तितकंच पाहणं या ठिकाणी उत्सुकता लागलेली असेल प्रेक्षकांची देखील, कारण या मॅच वरती फार महत्वाची मॅच आहे आणि दोन्ही संघांचा जर आपण विचार करतो तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्यानंतरचा दुसरं षटक नक्कीच मार्गस्थ असताना थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, सर्व खेळाडू मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी चिटकून आपल्याला पॅट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाचा विचार केला क्षेत्ररक्षणाचा तर मात्र डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा डीप कव्हर्स मध्ये नक्कीच एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डे आउट क्षेत्रामध्ये नक्कीच थर्डमॅन फाईन लेग आणि डीप कव्हर्स मध्ये खेळाडू नाही आहे. एक डीप कव्हर्स पुढे घेतला गेला आणि नक्कीच पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. चला गोलंदाजीला सुरुवात करूया. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुसरं षटक सुरुवात. हा मात्र पॉइंटच्या वरून खेळून काढलाय. कव्हर्सच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, धावा मिळत आहे तब्बल 4. चौकार एस टीचे म्यानाच्या बाहेरी. सुमधुर संगीत नक्कीच आपण पाहिलं. आज 26 जानेवारी होती आणि 26 जानेवारी निमित्त ही स्पर्धा मात्र ठेवण्यात आली होती. फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये, दोन क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल होईल का? जेल सुटलाय आणि चौकार मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. जेल जिथे होता तिथे मात्र चौकार आला आणि या चौकाराच्या साह्याने नशिबाची साथ मात्र या ठिकाणी इरफान शेख सोबत होती. त्याच दिशेने माघारी परतावं लागलं असतं पण त्याच दिशेने चेंडू मात्र गेला. अप्रतिम फटका या ठिकाणी पुल शॉटचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला, पण ताकद थोडीशी कमी पडली, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, त्याच्यामुळे 4 धावा निश्चितपणे. बॅटची कडा लागली, आता मात्र चूक होणार नाहीये, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. पूर्ण बॅटच्या कडेचा आवाज मात्र मैदानाच्या आतमध्ये घुमत असताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाकडून काही चूक नाही पाहायला मिळते, फलंदाज बाद होतोय. इरफान शेख इज बॅक टू द डगआउट. येस टीचे आपण पाहतोय. 17 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात आणि 17चा खतरा मात्र या ठिकाणी कोणावरती असेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. एका बाजूला बदलापूर वॉरियर्स संघ नक्कीच झुंज देत असताना डॉल्फिन संघाच्या समोर क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. कोलवाटापाचा चेंडू खोदून काढलाय, अक्षरशः खोदलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एकच धाव मात्र मिळेल. चांगला रॉकेट थ्रो त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. डायरेक्ट बॉलरच्या हातामध्ये सुपूर्त झाला चेंडू. आता मात्र स्ट्राईक वरती नक्कीच सैफला आपण पाहणार आहोत. तरी चांगली फलंदाजी जियादच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या 2 सामन्यांचा विचार केला, 1 षटकार 2 षटकार सलग आल्यानंतर त्यांच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाले. पण आता इथे मात्र क्रुशियल स्टेज आहे, कारण 3 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 धावा ठोकणं फार गरजेचं आहे. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आहेत, इझी पिकिंग्स, फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल आणि डीजेला देखील संधी येईल बटनावरती बोट ठेवायची. नक्कीच अंकुश मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतं. त्याच्या बॅटमधून नक्कीच आपण बॉलमधून जर पाहिलं तर त्यांनी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तब्बल 3 विकेट त्यांनी प्रस्थापित केलं होतं. आता मात्र जबाबदारी या बॅटिंगची,
कशा प्रकारे ही बॅटिंग केली जाईल हे नक्कीच पाहावं लागेल. या ठिकाणी नक्कीच कॅलिबर आहे, क्षमता आहे, क्षमतेसाठी नक्कीच या ठिकाणी काही पण जर पाहिलं तर नक्कीच क्षमतेवरती खरं उतरावं लागेल. रिव्हर्सचा फटका खेळलाय, अलॉंग दी कार्पेट घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतील थर्डमॅन क्षेत्रामधून आणि नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. रिव्हर्सचा फटका खेळायचा आता बॅटची कडा लागली, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजे 18 या आकड्यावरती. जियाद खानला आता आपण पाहणार आहोत षटक क्रमांक 19. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त झाला. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघर्ष धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा आणि 19 धावेच्या अखेरीस शेवटचं षटक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं बदलापूर वॉरियर्स या संघाच्या बाजूने शेवटचं षटक मात्र फेकण्यासाठी नक्कीच गोलंदाज सज्ज होतं. हे ओव्हर झाल्यानंतर गॅलेक्सी एज्युकेटर्स संघाचे कर्णधार आणि यदुवंशी संघाचे कर्णधार टॉससाठी यायचा. शेवटचं षटक या ठिकाणी नक्कीच मार्गस्थ आहे. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून बाउंड्री टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एकच धाव या ठिकाणी मिळेल. जियाद खान स्ट्राईक वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र इथून मॅक्सिमाइज करणं गरजेचं आहे कारण धावफलकाचा जर आपण विचारतो तर 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. हा फटका फसला, स्वतः बॉलर झेल खाली असेल, झेल पकडतील आणि जियाद खानला मात्र इथून माघारी जावं लागेल आणि नक्कीच निश्चितपणे तर हवेमध्ये चेंडू होता कॉटन बोल्ड या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. जियाद खानला माघारी परतावं लागतं आणि चांगली गोलंदाजी आता जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती विकेट, पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि त्यानंतर विकेट या ठिकाणी नक्कीच मिळवली. धावफलकावरती नक्कीच 20 धावा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. उर्वरित 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुठण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच डॉल्फिन संघाच्या माध्यमातून केला जाईल. मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी नक्कीच बफरिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अद्याप डॉल्फिन संघाचा विचार केला तब्बल 20 धावा अद्याप कुठल्यात. नक्कीच जर आपण पाहिलं की 4 षटकांमध्ये 26 धावा रोखल्या होत्या पण 3 षटकांमध्ये 20 धावा. प्रतिस्पर्धी संघ देखील आता त्याच तुल्यबळाचा आहे. सेमीफायनलचा मॅच आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. वाईट यॉर्कर डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ घेतोय, वळण घेत नाहीये आणि त्याच्यामुळे नक्कीच निश्चितपणे जर आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता होत असताना नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी वैयक्तिक पहिलं पण संघासाठी मात्र शेवटचं षटक या ठिकाणी हाताळलं जातं. पुढे येऊन खेळल्या अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत आदर्श त्याला आपण पाहिलं एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. जर इथे कुठेतरी चौकार षटकार आला तर मॅच कुठेतरी टर्न होऊ शकते. या षटकातील शेवटचे चेंडू या ठिकाणी नक्कीच मार्गस्थ असेल. गोलवाटपाचा चेंडू 2 धावांचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? दूरवरून क्षेत्ररक्षक येतील. दुसरे धाव घेण्यामध्ये या संपादित नक्कीच होईल. दोन धावा नक्कीच यशस्वीरित्या एकवटल्या जातील. धावफलकावरती धावांची नोंद होईल. 23 धावा आणि 24 धावांचं आव्हान या ठिकाणी नक्कीच असेल. गॅलेक्सी एज्युकेटर्स आणि संघ आलेत आणि यदुवंशी दिनकर यादव या ठिकाणी नक्कीच नाणेफेकीचा कौल तुमच्या दोघां संघांमध्ये केला जाईल. दिनकर यादव टॉस साठी यायचं. गॅलेक्सी एज्युकेटर्स संघाचे कर्णधार विजय गुप्ता या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत आणि नक्कीच टॉस केला जाईल. दिनकर यादव यदुवंशी संघाचे कर्णधार आपण पाहतोय. विजय गुप्ता या ठिकाणी नक्कीच कॉल करतील. येस, लेट्स फ्लिप द कॉइन.
टेल्स अँड हेड सिटीज. जर आपण पाहिलं तर दिनकर यादवला आपण विचारूया. बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ विजय गुप्ताला यांच्या टीमला. गॅलेक्सी एज्युकेअर्स प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. मॅचला सुरुवात करा विनंती असेल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये कृपया करून पाठवायची. अद्याप आपण बदलापूर वॉरियर संघाची सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये बघितली नाहीये. लवकरात लवकर कृपया करून पाठवा. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. जेवढा वेळ आपण कंझ्युम करू तेवढाच नक्कीच कमिटीसाठी नक्कीच चांगलं असेल. आणि मे बी आपल्याला फायनल 4 षटकांची पाहायला मिळेल. जर तुम्ही वेळ तेवढा दिलात फायनलसाठी तर नक्कीच निश्चितपणे फायनल 4 षटकांची गेले तर अन्यथा नायलाजा खातीर नक्कीच ते देखील 3 षटकांचीच ठेवावी लागेल. त्या कमिटीला देखील आवडणार नाही. त्यामुळे जेवढा टाइम वाचवण्याचा प्रयत्न इथून केला जाईल त्यामध्ये फायनलमध्ये तुम्हाला इफेक्ट होईल. चला सलामीवीर जोडी कृपया करून लवकरात लवकर गेम चालू करूया आपण. कारण जर पाहिलं तर क्रुशियल मॅच आहे. सेमीफायनलची टक्कर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. एका बाजूला जर संघ आपण पाहतोय डॉल्फिन संघ तर दुसऱ्या बाजूला नक्कीच बदलापूर वॉरियर संघ. आजच्या दिवसामध्ये नक्कीच बदलापूर वॉरियर्स या संघाने चांगला खेळ दाखवून इथपर्यंत पोहोचले आहेत. डॉल्फिन संघाला नक्कीच पराभवाचा एक सामना करावा लागलाय पण नक्कीच निश्चितपणे जर आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. टकाटकी टक्कर असेल असं नाहीये की 24 आवाज आल्यात 18 चेंडूमध्ये की सहजरित्या केल्या जातील. पहिल्या चेंडू पासून मेहनत या ठिकाणी नक्कीच दिसेल. पहिल्या चेंडू पासून लागलेली जिद्दोजहद दोन्ही संघांच्या माध्यमातून दिसेल. सेमीफायनलची टक्कर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज अक्षय चौरसिया तयार. कोलवाडापाचा चेंडू भिरकावून दिलाय. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळते तब्बल 4. चौकार सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडू मारला होता चौकाराच्या दिशेने. येस टीजे. जबाबदारी वाढली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गिनती चालू झाली आहे. 17 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. हलकऱ्या चेंडू घेऊन काढलाय. डॉट चेंडूची सांगता पूर्णपणे धावचीची संधी होती. जिथे एकही धाव नव्हती ना तिथे मात्र ही धाव देण्यात आली आहे. फार मागत पडू शकते. एकतर रनआउटची संधी होती ती देखील मिळाली नाही आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी देखील डॉटची संधी देखील होती. डॉट देखील फार महत्वाचे आहेत. एक एक डॉट चेंडू जर आपण विचार करतो ना तर प्रेशर बिल्डअप करण्याचं काम या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावर केलं जाईल. जितके डॉट चेंडू मी म्हणेन टाकले जातील तितके डॉट चेंडू या ठिकाणी निश्चितपणे प्रेशर बिल्डअप करतील. आणि जर आपण पाहिलं तर अद्याप प्रतिस्पर्धी संघांचा विचार केला ना
तर मात्र त्यांनी डॉट चेंडू फार कमी खेळले. बदलापूर वॉरियर्स या संघाचा विचार करतो एकेरी दुहेरी धावेला तितकंच प्राधान्य दिलं जातं. कारण जर आपण पाहिलं 26 कुठत असताना प्रत्येक जण षटकाराच्या दिशेनेच फटके मारत होता, पण आता इथून पुढे एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जातं, कारण त्यांना माहिती आहे की एकेरी दुहेरी धावेने देखील टार्गेट पर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. हा फटका चांगला आहे का? चेंडू हवेमध्ये बराच काळ मिस टायमिंग स्ट्रोक असेल, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाकडून काहीही चूक होणार नाही. फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होईल, माघारी परतावं लागतील. फलंदाज बाद. मध्ये इथे खेळाडू आपल्याला पाहताना पाहायला मिळतात. समीकरणाचा जर मॅच मधला विचार करतोय 15 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक नक्कीच कोणी नाही, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. नोमास मध्ये चेंडू पडत असताना कुठेतरी पाहायला मिळतो, एकच धाव मिळाली. समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होत असताना पाहायला मिळते. अक्षय चौरसियाचा चांगला कमबॅक त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अवघ्या या षटकामध्ये त्यांनी फक्त त्यानंतर 2च धावा खर्च केला, म्हणजे तब्बल 6 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी नक्की शिल्लक असेल. एकच धाव. चांगला कव्हर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जर हा चेंडू सुटला असताना मागून यष्टांच्या, तर मात्र निश्चितपणे अजून 2 धावा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला असता. 2 धावांमध्ये समर्पण या ठिकाणी नक्कीच आपल्याला पूर्ण पाहायला मिळालं. धावफलक पुढे सरसावत्या. धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचल्या. उर्वरित नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. सेमीफायनल मध्ये आपण एंटर झालो आहे आणि सेमीफायनल 1 या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. दुसरं सत्र चालू आहे. हा फटका लाजवाब आहे, या फटक्याचं तोड नाहीये, सडे तोड उत्तर आहे. चेंडूला पाठवले सीमा रेषा पार, धावा मिळते तब्बल 6. षटकार. येस. चला मॅच आपण परत त्याच स्पीडने चालू करूया. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा धावफलकावरती या षटक. 10 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. चल, यदुवंशी संघ आणि गॅलेक्सी एजगर संघ रेडी राहायचा. नक्कीच आपण जर पाहिलं तर डॉट चेंडूची संघात चांगला कमबॅक या ठिकाणी बनावं लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली जाते. हर्षलला आपण पाहतोय, हर्षल तरे. फटका चांगला आहे, खेळून काढलाय. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये सुपला पाहायला मिळालाय. चौकार आलाय एसटीचे.
सुंदर फटका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला आणि कमालीची बात म्हणजे अशी असेल जो टाइम क्रुशियल होता डॉट चेंडू नंतर चौकार म्हणजे कॉन्फिडन्स बुस्टअप झालाय त्या ठिकाणी. हा देखील चांगलाच फटका क्षेत्ररक्षक आहे दूरवरती झेल टिपला जाईल फलंदाज बाद होईल मॅच मध्ये ट्विस्ट फलंदाज झालाय बाद एसटीचे. जर आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 6 धावांची इथून पुढे गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का या विकेट नंतर हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. 6 धावा देखील रुकू शकतात. असह्य असं काही नाहीये, अशक्य असं काही नाहीये. फक्त त्या मनाला सांगावं लागतं की बाबा हे मी करू शकतो, हे मी घडवू शकतो. मैदानाच्या आतमध्ये कष्ट हे करावेच लागतात. म्हणतात ना कष्ट अशा प्रकारे करा, मेहनत अशा प्रकारे करा की नक्कीच इतिहासाला देखील वाटेल की काय लढलाय आणि तसं लढाव या ठिकाणी नक्कीच पाहणं गरजेचं आहे की कशा प्रकारची लढत या ठिकाणी डॉल्फिन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लढत नाही तर इथे मात्र सडेतोड उत्तर दिलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजे बदलापूर वॉरियर्स या संघाने आणि थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. बदलापूर संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ऑफ द मॅच ठरलाय पारस देशमुख. पारस देशमुखला विनंती असेल की आपली मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि मेडल कॉम्बॉक्स इथून कलेक्ट करायचं आहे.